हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर तुमच्यासाठी आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. कारण का प्रत्येकाला प्रश्न पडलेले आहे, प्रीती नेमक्या कोणत्या कंपनीत काम करते, कोणतं काय काम करते, काय नेटवर्क मार्केटिंग करते. तर मी काय नेटवर्क मार्केटिंग करते ते तुम्हाला मी सांगते. कारण काय ह्याच्याशिवाय आपण कुठंही आपले काय म्हणतात त्याला की जाऊ द्या की मी काय नेटवर्क मार्केटिंग करते हे मी तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला अजून पण माहिती जाणून घ्यायची असेल तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टींची उत्तरं देऊ शकत नाही आहे आणि ते तुम्हाला भेटणार पण नाही आहे. कारण का तुम्हाला एक एक प्रश्न वाढत जाणार आणि मी प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक कमेंट्सवर व्हिडिओ काढू शकत नाही आहे. कारण का तेवढं माझ्याकडे टाईम पण नाही. मी जेवढं तुम्हाला माझं बेसिक दाखवता येईल ना ते दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला मी सांगते की मी काय नेटवर्क मार्केटिंग करते म्हणून. तर तुम्हाला कोणालाही पण अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मी माझा नंबर दिलेला आहे, कम्युनिटी पोस्टवर दिलेला आहे. तिथून डायरेक्टली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तो ना माझ्या कंपनीचा नंबर, ना माझ्या कोणत्या एम्प्लॉईचा नंबर, ना माझ्या टीम मेंबरचा नंबर, कोणाचाच नाही. तो पर्सनली माझा नंबर आहे. तो मी फक्त कॉलिंगसाठी घेतलेला आहे, बिझनेससाठी घेतलेला आहे नंबर. तुम्ही कधी केव्हाही मला कॉल करू शकता रात्रीच्या 10 वाजेपर्यंत. सकाळी मी 10 वाजल्यापासून माझं काम चालू करते. 9 ते 10 वाजेपर्यंत माझी मीटिंग चालते आणि मग 10च्या पुढे माझं काम चालू होतं. तोपर्यंत माझं सर्व काम आवरलेलं असतं घरातलं पण. कधी कधी मी मीटिंग चालू असतानाच घरातलं काम पण करून घेते. म्हणून तुम्ही घर पण माझं बघत असता की स्वच्छ असतं आणि स्वच्छच ठेवते मी. कारण की आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून आपण सर्व गोष्टी फ्रेशच ठेवायच्या आणि आपण स्वतः पण फ्रेश राहायचं. जेवढा आपण फ्रेश राहू तेवढा आपल्या अजून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते आणि तेच आपण पुढं प्रोव्हाइड करायचं. आणि मी तेच करते की मी पुढं प्रोव्हाइड करते आणि मला नाही वाटत की मी काही चुकीचं सांगते आणि मी काय करते म्हणून. तर नाही का प्रत्येकाला हे करते ते करते आणि मी प्रत्येक कोणाच्या कमेंट्सला उत्तर देणार नाही आहे. कोणी काही कमेंट्स करू द्या, मी उत्तर देणार नाही आहे. आणि माझ्या तेवढी हिंमत आहे. मी माझं स्वतःचं नाव, मी माझी स्वतःची ओळख, मी सगळं ओरिजिनल सांगितलेलं आहे. ह्याच्यात डुप्लिकेट काहीच नाही आहे की मी तुम्हाला खोटं सांगते आणि माझं डुप्लिकेट आहे, माझं नाव डुप्लिकेट आहे. तुम्ही आता जसं काही जण 2-3 जण आहेत ना, त्यांचं स्वतःचं नाव त्यांना स्वतःला माहिती आहे का हे पहिल्यांदा विचारा किंवा विचार कर. कारण काय तू एखाद्या लेडीजला कमेंट्स करतोय म्हणजे करताय ते लेडीजला कमेंट्स करताय तुम्ही आणि कमेंट्स करताना जर तुमचं नाव तुम्हाला लपवायची वेळ येत असेल तर मग काय आहे त्याच्यात अर्थ. तुम्ही एखाद्या लेडीजबरोबर स्वतःचं नाव ठेवून सुद्धा बोलू शकत नाही, कन्व्हर्सेशन करू शकत नाही आहे. आणि तुम्ही आहे ना, माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही नंबरवर मला डायरेक्ट कॉल करा आणि डायरेक्ट माझ्याशी बोला. मला कमेंट्समध्ये ना काय हे असं येते तसं येते तसे तुम्हाला कॉल केला ना तुम्हाला सर्व उत्तरं भेटणार आहेत. तो डायरेक्ट माझा नंबर आहे म्हणून तुम्ही मला कधीही कॉल करा, तुम्हाला सगळ्याच गोष्टींचे स्पष्टीकरण भेटणार आहे. म्हणून स्वतःचं नाव लपून कमेंट्स करायला येऊ नका, मी एवढंच सांगेल. आणि मी माझ्या पब्लिकला कधीच निगेटिव्ह बोललेली नाही आहे किंवा कधीच रागाने बोललेली नाही आहे. त्या मला जशा कमेंट्स येतात ना त्याला तुम्ही आता आन्सर द्यायचं तर सोडूनच दिलेलं आहे आणि देणार पण नाही आहे. थोडी मी त्यांची म्हणजे नाही का मालकी हे म्हणून काय म्हणतात त्याला नोकर थोडी आहे मी त्यांची की ते मला हे बोलतील मग मी त्याला उत्तरं देईन, ते मला ते थोडी. मी माझ्या मनाची मालकी नाही, मी माझी स्वतःची मालकी नाही. म्हणून मी तुमच्या ह्याला हे देणार नाही. मला फक्त हसायला ह्या गोष्टीचं येतं आहे की तुम्ही स्वतःचं नाव लपून आणि कमेंट्स करताय सोशल मीडियावर. मी सोशल मीडियावर बोलते कारण काय माझ्याकडे आहे स्किल, मी ते बोलते. मग म्हणतात तुझ्याकडे स्किल काय आहे, तर मी माझं काय लपवलं आहे का? मी माझ्या काय कोणत्या गोष्टी लपवल्या आहेत का? मी बिनधडक बोलते ना माझं नाव असं ही सगळ्या गोष्टी. तसं तुम्ही कमेंट्स करता आणि तुम्हाला स्वतःचं नाव लपवावं लागते, हे तुम्हाला कुठंतरी हसायला येते. म्हणून स्वतःचं नाव ठेवून तुम्ही कमेंट्स करा, तेव्हा मी म्हणून की हा तुमच्यात ही हिंमत आहे. नाही तर एखाद्याला तुम्ही खेचायला जाताय ना, तुम्ही त्या खड्ड्यात जाऊन कधी पडताना हे सांगू शकत नाही आहे. कारण आपण एखाद्यासाठी खड्डा खणतो किंवा एखाद्या विषय तुम्ही वाईट आहे तर तुम्ही मला ठीक आहे वाईट कमेंट्स करता. 2-3 जण आहेत त्यांनी टार्गेट आहे तुम्ही बघितले पण असं भरपूर जणांनी, तर तुम्ही 2-3 जण मला कमेंट्स करता, बरोबर आहे ना. म्हणून मी तुमचं स्वतःचं नाव सांगितलेलं नाही आहे, ती एक. आणि तुम्ही एखाद्या लेडीजला कमेंट्स करताय ते दुसरं. आणि तुम्ही माझ्याविषयी पहिल्यांदा वाईट विचार करताय, विचार म्हणजे तो विचार फक्त पहिल्यांदा तुमच्या मनात येतो म्हणून त्याचा इफेक्ट आहे ना पहिल्यांदा तुमच्यावर पडतो आहे. म्हणून तुम्ही आता किती ग्रोथ घेताय, किती काय करताय ना हे तुम्ही बघा. आणि यूट्यूब मला देते पैसे, मी माझं कंटेंट देते, मी मला जे वाटते ती माझी लाईफस्टाईल आहे ती मी ते दाखवते यूट्यूबवर. आणि मी माझ्या एकाही फॉलोअर्सला किंवा एकाही सबस्क्रायबरला मी वाईट बोललेली नाही, निगेटिव्ह बोललेली नाही आहे. म्हणून तुम्ही कमेंट्स काय करताय ना हे विचार करा आणि मग कमेंट्स करा. काही कमेंट्स करायला जाऊ नका. आणि तुम्हाला एवढेच काही प्रॉब्लेम असतील ना, तुम्ही तुमचं नाव सांगू शकत नाही आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही आहे म्हणून तुम्ही खड्डा खणायला जाताय ना, ते स्वतः तुम्ही कधी त्याच्यात जाऊन पडताना हे सांगू शकणार नाही आहे कुणीच.
म्हणून हे करू नका आणि हे करा पहिल्यांदा. तुम्हाला आहेत ना ते 2-3 जण आहेत ना कोण, तुम्ही लेडीज आहेत जेंट्स आहेत मला माहीत नाही, कारण का तुम्ही नाव लपून हे करताय ना, कमेंट्स करताय, म्हणून मला माहीत नाही. म्हणून मी डायरेक्टली घेऊ शकत नाही की बाबा तू लेडीजच आहे, तू जेंट्सच आहे म्हणून मी सांगू शकत नाही. म्हणून माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही नंबर मला कॉल करा आणि मग बोला की काय प्रॉब्लेम आहे म्हणून. मग मी तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेमची उत्तरं देईन पटपट पटपट पटपट. त्याच्या व्हिडिओमध्ये मी नाही देणार आहे. तर जाऊ दे, तर मग जास्त काही बोलून फायदा पण नाही, जास्त यावर चर्चा करून पण फायदा नाही. जी चर्चा आपल्या उपयोगाची आहे ना तीच चर्चा केली पाहिजे आणि तीच आम्ही चर्चा करतो. कारण का माझं चर्चेचंच काम आहे, माझं बोलायचंच काम आहे. तर मला ज्याच्यातून फायदा आहे ना तेच मी बोलत असते आणि तेच बोलत राहील कायम. तर मी कोणत्या कंपनीशी काम करते, काय काम करते, कसं करते, किती देशांमध्ये चालू आहे मी तुम्हाला सांगते. आपले 195 देश आहेत. 195 देशापैकी 160 ते 165 देशांमध्ये आत्ता सध्या कंपनी चालू आहे. आपल्या इंडियामध्ये येऊन 25 ते 26 वर्ष झालं, 2000 साली आलेली आहे. म्हणजे आता 25 कंप्लीट होऊन 26 म्हणजे रनिंग चालू झालेलं आहे. आणि कंपनी कसलं कर्ज नाही आहे किंवा शेअर मार्केटमध्ये नाही, शेअर खाली गेले, शेअर वर आले तर लॉसमध्ये गेली आहे म्हणून कंपनीचा लॉस झालेला आहे, असलं काहीच नाही आहे. स्वतःचं तिचं तेवढं हे आहे, टर्नओव्हर कितीचं आहे, काय 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 सर्व पहिल्यांदा तिच्याकडं कितीही आहे, सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला जेव्हा हे करताना तुम्ही, तर मी काही सांगणार नाही की तुम्ही हे सांग ते सांग ते सांग. मला सर्व गोष्टी माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला बिनधडक बोलते, बरोबर आहे ना. म्हणून मी आता हे पुस्तक दाखवते. आता हे पुस्तक दाखवून ज्यांना ओळखू आले असेल त्यांनी नक्की मला कमेंट्स करा की हा ही कंपनी आहे म्हणून. तर मी कंपनीचं नाव तर काय आता डायरेक्ट तुमच्या पुढं दाखवलेलं आहे, डायरेक्ट दाखवलेलं आहे. हे आहे पाहिलं, नीट पाहू शकता. आणि ह्याच्या मला माझा बिझनेस कसा न्यायचा आहे, काय न्यायचं आहे, मी सगळं ह्याच्यामध्ये शिकू शकते, सगळं आणि शिकलेले आहे आणि तेच फॉलो करते. एखादी गोष्ट आपल्याला हे करायचं असेल ना, आपल्याला नाही का कोणतीही गोष्ट आपण फक्त चांगली गोष्ट फॉलो केली ना नक्कीच आपल्याला सक्सेस भेटतात. आणि तीच गोष्ट जर निगेटिव्ह काय म्हणतात त्याला, म्हणजे चांगल्या गोष्टीच्या जे दुसरं काय म्हणतात निगेटिव्ह ना, हा निगेटिव्ह आठवते, पण वाईट गोष्ट फॉलो केली ना तर आपण वाईट गोष्टीच होणार आहेत आपल्याबरोबर. म्हणून चांगली गोष्ट कोणालाही चांगल्या व्यक्तीला फॉलो करा, नक्कीच आपण सक्सेस भेटणार आहे. आणि मी खूप चांगल्या व्यक्तीला फॉलो करते आणि मला विश्वास आहे की मी त्या गोष्टीपर्यंत जाणार आहे आणि करणारच आहे. फक्त माइंडसेट आहे ना पॉझिटिव्ह पाहिजे आणि मी ते करू शकते. जर डगमगत असेल ना ते मी करू शकते का नाही, मला करायचं आहे पण मी करू शकत नाही, मला करायचं आहे पण मी करू शकत नाही, आपण कधीच करू शकत नाही. निर्णय फक्त एकच पाहिजे, एकच एकच, फक्त एक निर्णय पाहिजे. मला ते करायचं आहे, मी ते करू शकते आणि मला ते करायचंच आहे. जर आपण डिग्रीला ॲडमिशन घेतलं, शिक्षणाला पण जाऊ, एवढे पैसे घालवतो, एज्युकेशनला किती पैसे घालवत असेल आपण, डिग्री म्हणा, डिप्लोमा म्हणा, काही पण म्हणा आपण करत असेल, आपले किती पैसे जातात, लाखोनी पैसे जातात आपले. आपण तिथं डगमगतो का मी आता पासच होईल का, मी नापासच होईल का, मी पासच होईल का, नापास होईल का. एकच ते असतं, मला पास व्हायचं, मी कमी टक्क्यांनी का व्हायना पण मला सगळे विषय काढायचे आहेत, मला पासच होतो ना. मग जर तुम्ही एखादा बिझनेस करत असता तर मग त्याच्याविषयी का तुम्ही निगेटिव्ह, मी ते करू शकते का नाही, मी करूच शकते. हा फक्त ठेवा शब्द, तुम्ही नक्कीच तिथं ग्रोथ घेणार आहे, नक्की म्हणजे नक्कीच, 100 नाही 1000%. कारण की आपण जे हे करतो ना, विचार करतो ना, त्याच गोष्टी व्हायला लागतात. आणि हा खूप अनुभव आहे, खूप. म्हणून बिनधडक बोलते आणि बिनधडकच बोलते, अनुभवाचे बोलते, एक्स्ट्राचे काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही एक्स्ट्राचं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्हाला कळले असेल मी कोणत्या कंपनीत काम करते.